मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। मला हे दे ना, यांची भांडणं झालं जॅकेट वरती। घे बस। आता ही मला ही तुला चांगलं दिसते, तू झालं गोल्डी भाई। एवढी थंडी नाही आहे काय तिकडे तुला थंड पडली काय? आमच्या थोडा ब्रेक घेतला ब्रेकफास्ट साठी। गाडीने ताणून पुचिवलं नाही तर तिथं आराम असतो। काय म्हणणं तुझं त्याच्यात? ह्याला या माणसाला कळत नाही की भाई पेट्रोल भरावं जायचंय। हा, तुला काय बोलायचं याबद्दल? इम्प्रॉम्प्टू प्लॅन होता, समजलं का? त्याला ब्लेम नको करू। मी सकाळ बारी रानात जाऊन आलो असतो, एवढं दिलं मी आपला निवांत असतो। बरं गाडीला चावी नाही आपल्या, मग आता मग कशी चालते? काय चालते कशी? क्या बात आहे, दादांनी गाईस चावीच नाही आमच्याकडे गाडीला। थँक्यू। पैसे ऑनलाईन मारली ती बघा, आली ती का बघा। थोड़ा तो शर्म आता है तेरे को? रात को पेट्रोल भरने का, सुबह जा रहे। अच्छा उधर खत्म नहीं हुआ, दरगोबाला संपलं ना नशीब। तू झोपला गारगोर करत माझ्या नावाला लागला है का? नशीब दादाचं दुकान उघडे म्हणून। थँक्यू दादा। आलेच ना पैसे? घ्या गाडी सर। आता काय ब्लॉगरला करावं? आपण आलोय दरगोबाला, आणि तुम्हाला माहिती आहे मी गावी आहे सांगलीला, आणि सांगलीमध्ये चिंचणीमध्ये माझं गाव आहे। आणि हे जे दरगोबा आहे, हे जे मंदिर आहे खूप जुनं आहे आणि इतिहास आहे मंदिराचा। आणि हे जे मंदिर तुम्हाला दाखवतो ते बघा, हे जे आहे ना, आता चढायचं आम्हाला डोंगर खूप वरती येते। आणि हे जे मंदिर आहे ना ते पाऱ्यामध्ये आहे। आणि तुम्हाला इंट्रोड्यूस करतो माझ्या कझन्सला, सुप्रिया हाय कर, आणि आशू हाय कर। हाय, चला आता आम्ही पायरी चढतो, वरती जातो आम्ही, तुम्हाला दाखवतो। शॉर्ट फिल्म मध्ये व्हिडिओ टाकायला बरं फोटो टाक। उड़ते फिरूं मस्त गगन में। प्राणी आहेत ब्लॅक पॅन्थर आणि ओ माय गॉड, 15-20 दिवस झाला कैसे अभी शुरू भी नहीं किया, खत्म होने की बात कर रहे हो गए तो चलो लेट्स गो।
फॉलो मी गाइस. ओरडू नको. ते बोलते चलो बकरा मिल गए. बहुत टाइम से खाना भी नहीं हुआ था. झाडावर ध्यान ठेवा. झाडावर असते. हा का आशू फालतू घे अरे नकोस. फालतू घेऊन काय. A few minutes later. 200 बाकी आहे, अजून 250 बाकी आहेत. वॉर्मअप नाही केला ना. नाही गेला. आणि पोरगी थकली आहे, बघू शकता तुम्ही. थकली नाही मी. मग अभी मैं बहुत strong. एनर्जी गेन कर. तुला तर काय, तुला तर सवयच आहे. रोजचं काम म्हटलं. रोजचं काम. हे चांगलं वाटतंय का हे बांधलेलं चित्र. हा काय म्हणतं. अजून 200 पायऱ्या बाकी आहेत आपले. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता मस्त वाटतंय. थोडं पुढं चला. कोणतरी बोलत होतं दर्गोबाला जायचं, चढायचं, हुनायला जायचं. आणि मी जसं ठरवलं ही पोरगी बघा कुठे गेली. मी जसं ठरवलं तर मी तसं आली आहे. काय नाही, मला कोणी काही बोलायचं नाही. 50 स्टेप चढली वरती आणि भाई ठूस. भाई मैंने कुछ खाया नहीं है, मैंने कुछ पिया नहीं है. तो हमने किधर खाया है? पानी भी नहीं पिया है मैंने. तो पानी तो चाहिए ना यार डिहाइड्रेशन के. अभी मीम डालूंगा. असं तुला काय बोलायचं? मला काही म्हणायचं नाही. अजून 100 पायऱ्या आहेत. अजून 100 पायऱ्या? हो. चलो घर जाना है, मुझे अपने घर जाना है. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. चलो चलो करू शकतो मग माहिती मी करू शकतो. हो गया. गाइस पायऱ्या खूप मोठे मोठे त्याचे. जास्त फायनली आम्ही पोहोचलो दर्गोबाला. तुम्ही बघू शकता हे डोंगर आहे, वॉटरफॉल डोंगर आहे आणि त्याच्या आतमध्ये देव आलेला आहे. चला कसं वाटतंय फायनली पोहोचलो आपण वरती? एक नंबर वाटतंय. हवा टाईट हो गई थी इस बंदे की. चला आतमध्ये जाऊ.
on my breath. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers with us they. फायनली आता आम्ही दर्शन घेतलंय, फोटोशूट केलाय, व्हिडिओ काढलाय आणि आता आम्ही खाली चाललोय. सो फायनली बाय बाय दिस व्ह्यू. आणि आता आम्ही चाललो खाली. Flow down. There's songs entwined with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing. सो फायनली आता आम्ही दर्शन करून खाली जातोय. आता नेक्स्ट लोकेशन बघू, थोड्या वेळातच समजेल कुठे जायचं कुठे नाही. चांगलं आहे मुंबईचे एडे बोलतो. हा अशू गावी असतो म्हणून आमची मजा घेतो हा पोरगा. Step on the forest floor opens a world through an ancient. तो मित्रांनो फायनल आम्ही खाली पोहोचलेलो आहे. चढताना काय वाटत नाही, सॉरी चढताना खूप हालत खराब होते आणि खाली उतरताना काय वाटत नाही. खाली उतरताना इझिली आम्ही खाली आलेलो आहे. मजा आली. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling. आता आम्ही नाश्ता करायला आलो आहे. रेवणसिद्ध इथं मंदिर आहे ना, तिथेच जवळ. तर विचार केला चला नाश्ता करूया मस्त की आणि मग जाऊ. Stories that linger on the breath of the breeze. हो बुक्कड. उत्तप्पम. हां फायनली नाश्ता झालेला आहे आणि इथेच आम्ही ब्लॉग एंड करतोय. सो मस्त वाटलं. कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. मजा आली. मला नाही माहिती, त्यांना चांगलंच वाटलं असं. माझं लोकेशन बेस्ट होतं. हां लोकेशन खूप छान होतं. तुम्ही लोकेशन बेस्ट होतं, बघितलं असेल. एक्सपिरियन्स छान होता. सो नेक्स्ट टाइम होपफुली परत काहीतरी करू. नक्की. बाय. आणि थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी. अशा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी रिटर्न मुंबईला चाललो आहे. चलो.